मोर सतीशचा अप्रोच, जितक्या वेगाने चेंडू हाताळला तितक्याच वेगाने खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केला, चांगला स्टॉप लॉंग ऑनला, तितकाच अप टू डेट थ्रो बॉलिंग एंडला 500, चिन्मय कदम यांच्याकडून 100, पण त्या ठिकाणी स्टेप आउट चांगला आतापर्यंत अभिषेकचं. यावेळेस तेच तर्रार बाउन्सर, महाप्रचंड वेगाने हा बाउन्सर फायटर्स देते. सुरुवात परभावेने झाली, पण त्यानंतर मागचा सामना जिंकला आणि या सामन्यात सुद्धा एक चांगली लय, ती देखील अयान पाटील. अभिषेक वेग वाढवलाय, पण तितक्याच दुप्पट वेगाने एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी ज्या कारणासाठी अभिषेक तिसऱ्या क्रमांकासाठी आला होता ते कारण पुढे आलंय. विकेटचा शोध घेतला जातोय, अक्षयला परतावं लागतंय, धक्का बसतोय. पहिला टॅप केलाय बॉलला, बॅकफुटला जात असताना बॅटच्या बॉटमला कनेक्ट करून बॉल गली परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अभिषेक. पण या ठिकाणी बघा थोडेसे फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा, पण बॅटर ओव्हर द विकेट. अगोदर खेळले, थोडा वेळ घ्यायला हवं, तीच क्षमता. मग यावेळेस कमी गतीने चेंडू हाताळा. मॅडी आहे, मॅडी बॉल खाली येत आहेत आणि मी म्हणालो होतो की मॅडीने 7-12 स्क्वेअर लेगचा आपल्या नावावर केलेला आहे. एकही झेल ते सोडत नाहीयेत आणि मॅडीने टिपलाय झेल आणि तात्या यांचा संपलेला आहे खेळ. 3 फलंदाज बाद झालेत ओवी पॅकरचे आणि धाव ओनली बॅट स्विंग, नथिंग एल्स. अभिषेक अंगणे स्ट्राईक इन कडे आल्या पहिल्याच बॉलवर त्याने ऑन साईडला खेळून काढलंय, प्रहार केला होता, 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि पाहता पाहता 2 धाव मिळत आहेत. 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या पुढचा बॉल, हा मोठा फटका चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली तितकीच लांबी, मिळत आहे 6 धावा, ना इक्का दुक्का, सीधा तिचं. पुढचा बॉल फुल टॉस बॉलवर चढवला हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि या षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, याच बरोबर या मॅचला संपवलंय. खेळ खल्लास, 2 षटकांमध्ये हा मॅच संपवलाय. कॉंग्रॅच्युलेशन. पहिलाच बॉल, काय घडले बघूया. धावा तर मिळणार नाही. चांगला बॉल, यष्टी वॉरियर्स आणि पुन्हा एकदा आता सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू गॅप मध्ये, काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार, मिळतंय धाबाचार. प्रॅक्टिस प्रीमियर लीग मधील शानदार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात 25. फक्त पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता मात्र हा षटकार असेल. 6 धाब्यांची मॅचला संपून आला खेळाडू. दुसऱ्या षटकामध्येच मॅचला संपवलंय. 31 धावांचं टार्गेट होतं आणि या मॅचचा हिरो कोण आहे तर संतोष कनोजिया या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आल्या अभिषेक अंगणे आहे पहिल्याच बॉलवर आणि धावफलक नेमका किती झालंय ते सुद्धा प्रेक्षकांपर्यंत माहिती देऊया. मैदान क्रमांक 1 वर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 10 धाबा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा. मोठा पटका, कडक शॉट ऑफ द डे. 6 धाव मिळवतोय बॅटर अभिषेक अंगणे. 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 16. पहिले षटकारांशी संपवलंय. सरळ बॅटने चेंडूला उडव. 6 धावा मिळत आहेत बॅटरला. षटकारांचा इशारा महेश शिंदे सरांचा. अभिषेक अंगणे पुन्हा एकदा विस्फोटक रूप धारण करतोय. मिळत आहेत ह्या चेंडूवर 6 धाबा. 4 षटकार तो खेचतोय. संघाची काय स्थिती झाली ही चर्चा आपण करूया. फक्त एका धाबेची आवश्यकता आहे.
विस्फोटक रूप धारण केलंय बॅटर अभिषेक आंगणे. अडकवायच्या फलंदाजाला. रितेशला माहिती आहे पॅरल स्ट्रोक आहे ऑन साईडला. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. थ्रो अप टू डेट बॅटिंग एंडला. पण किती वेळ थांबवणार तुम्ही अभिषेक आंगणेला. एकदा सुरुवात केली तर त्यांना थांबवणं जवळपास अशक्य. खेचलाय दमदार षटकार. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. सिक्सर ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर आहे त्यावर आपलं स्पेशल फीचर वापरताना बॉलवर 6 धावांचं स्टिकर लावताना आपण पाहिलेलं आहे अभिषेक आंगणेला. सिक्सर बॉय आहेत, व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत आणि त्यांची अगाध फलंदाजीसाठी अभिषेकला ओळखलं जाते. आणि बघा तो वेग थांबणार नाहीये. द्रुत किती वेगाने तो धावफलक पुढे नेणार आहे. या षटकाराने धावफलक पोहोचते 15वर. सन्माननीय श्रद्धाताई रसाळ जिल्हा उपाध्यक्ष उत्तर मध्य यांचा देखील व्यासपीठावर आपण विशेष सन्मान पाहणार आहोत. सन्माननीय श्रद्धाताई रसाळ जिल्हा उपाध्यक्ष उत्तर मध्य. सुरेश यांचा ओ आता ह्या चेंडूला पाठवून दिले. योग्य ते उंची, योग्य ते अंतर. चेंडू सीमारेषे पार. छू 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 मंतर.